मित्रांनो, नाशिकच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून टाकलेला आहे। अशा नीच वृत्तीला महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये कुठेच जागा नाही। महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लावणारे हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे। अनेक स्त्रियांच्या मजबुरीचा फायदा या भोंदू बाबाने उठवला होता आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं। स्वतःला कॅप्टन म्हणणारा हा भोंदू बाबा अत्यंत नीच वृत्तीचा होता। स्त्रियांवर अत्याचार करून त्यांचं लैंगिक शोषण करणारा हा भोंदू बाबा आता पोलिसांच्या ताब्यात आलेला असून त्याची कोट्यवधीची प्रॉपर्टी सुद्धा पोलिसांनी आता जप्त केली। मित्रांनो, अंकशास्त्रांच्या नावाखाली भोंदगिरी करून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन यांच्या पापकर्माचा पाडा आता पोलीस तपासात वाचला जात आहे। नाशिक गुन्हे शाखेने खरातच्या सिन्नर येथील मिरगाव मधील आलिशान फार्म हाऊसवर रात्री उशिरा धाड टाकली। या कारवाईत पोलिसांनी केवळ महत्वाची कागदपत्रेच नव्हे तर एक पिस्तूल आणि जिवंत काडतुसे देखील जप्त केली आहेत। या छाप्यानंतर खरातने गेल्या 15 वर्षात गोळा केलेल्या सुमारे 200 कोटीच्या अघोषित मालमत्तेचे पुरावे समोर आले आहेत। बलात्कार प्रकरणात अटकलेले असलेले अशोक खरातच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक मिरगावला पोहोचले। खरातच्या या फार्म हाऊसवर केवळ व्हीआयपी आणि सेलिब्रिटीचीच वर्दळ असायची। जडती दरम्यान पोलिसांना तिथे एक पिस्तूल, काही वापरलेली आणि काही न वापरलेली काडतुसे सापडली आहेत। हे शस्त्र परवानाधारक आहे की बेकायदेशीर आहे याचा तपास मात्र आता पोलीस करत आहेत। याशिवाय फार्म हाऊसवरून मालमत्तेचे अनेक महत्वपूर्ण दस्तऐवज सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी असलेल्या खरातने गेल्या 1.5 दशकात राजकीय नेते, बडे सनदी अधिकारी आणि पोलीस दलातील वरिष्ठांनाही आपल्या अंकशास्त्राच्या जाळ्यात ओढले होते। लष्करी शिस्तीचा आव आणणाऱ्या या भोंदूने या माध्यमातून प्रचंड संपत्ती जमा केली। तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पाथर्डी शिवारात येथील विविध सर्वे क्रमांकात खरातची सुमारे 30 एकर जमीन असून तिची बाजारभावानुसार किंमत 150 कोटीच्या घरात आहे। कहांडवडवाडी व मिरगाव या भागात खरातची 45 एकर जमीन असल्याचे समोर आले आहे। या व्यतिरिक्त इतर शहरांमध्ये त्यांच्या कोट्यवधीच्या मालमत्तेचा संशय असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत। धार्मिक आस्था आणि मंत्राच्या नावाखाली महिलांचा विश्वास संपादन करून त्यांचे लैंगिक शोषण करणे हा खरातचा खरा उद्योग होता। त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत। यामध्ये काही प्रभावशाली महिलांचेही चित्रीकरण असल्याची शक्यता असल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे। स्वतःला कॉस्मोलॉजी एक्सपर्ट म्हणवणारा खरात आता पोलिसांच्या कचाट्यात सापडला असून त्याच्यावर केवळ बलात्काराचाच नव्हे तर अवैध शस्त्रसाठा आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल होण्याची शक्यता आहे। नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। महिलांना भीती दाखवून त्यानं वारंवार अत्याचार केलाय। तू माझी प्रेयसी झाली नाही तर परमेश्वराचा कोप होऊन तुझा नवरा मृत्युमुखी पडेल असा सांगत 2022 साली अत्याचार केल्याचा आरोप एका महिलेने केलाय। माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र, तंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली ऑफिसमध्ये बोलावून गुंगीकारक पदार्थ खायला देऊन अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे। त्यामुळे महिलांना धमकवून खरातकडून अत्याचार झाल्याचं आता स्पष्ट झालंय। दरम्यान या संदर्भामध्ये आणखी एक महत्त्वाची बातमी येते। नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरातचं हे सगळं प्रकरण आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 आठवड्यापूर्वीच संबंधित प्रकरणामध्ये लक्ष घातलं होतं। इतर कोणाला कळण्यापूर्वीच पोलीस महासंचालकांशी बोलून त्यांनी या कारवाईचे आदेश दिले होते। संबंधित प्रकरणाचं गांभीर्य ओळखून खरातवर शक्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले होते। या प्रकरणात महत्त्वाचे सर्व गंभीर पुरावे, व्हिडिओ क्लिप्स अशा सगळ्या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या होत्या। खुद्द मुख्यमंत्र्यांनीच वेळीच हस्तक्षेप करत थेट लक्ष घातल्यानं खरात याची सगळीकडनं कोंडी करण्यात आल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी महासंचालकांशी आधी चर्चा केली होती आणि नाशिकमधल्या या भोंदू बाबा प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी आधीच लक्ष घातल्याचं आणि कारवाईचे आदेश दिल्याचं आता स्पष्ट होत आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, काय अधिकची माहिती या संदर्भात? मुख्यमंत्री यांनी स्वतः लक्ष घातलेलं पाहायला मिळतं आणि प्रामुख्याने ज्या पद्धतीने महिलांना फसवण्यात आलेल्या या सगळ्या संदर्भामध्ये पोलिसांनी कडक ते कडक कारवाई करण्याचे आदेश देखील आहेत ते पोलीस महासंचालकांना दिल्याचं माहिती मिळते आणि त्यामुळेच आता
अशोक खरात यांचे कुठपर्यंत धागेबंदे लागलेले आहेत या सगळ्या संदर्भामध्ये आहे ते पोलिसांनी छापेमारी करून तपास सुरू केलेला पाहायला मिळतो। त्यामुळे आणखी कोणी सहभागी आहे का खरातच्या मागे याचा देखील शोध आहे तो पोलिसांकडून घेतला जातोय आणि जे काही व्हिडिओ क्लिप समोर येत आहेत ते नक्कीच धक्कादायक असे हे सगळे व्हिडिओ क्लिप आहेत। त्यामुळे खरंच धक्कादायक। गणेश, धन्यवाद दिलेल्या या अधिक माहितीबद्दल। त्यांनी हात खाली दे ना